नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023साठी प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो विविध पदं होती. जवळपास 36 ते 35 कॅडरची या ठिकाणी वॅकेन्सी होत्या, ज्याच्यामध्ये मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक हे जे पद आहे त्या पदाबद्दलची आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, ग्रामसेवक हे जे पद आहे त्या पदासाठी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार किती या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि एकूण अर्ज ग्रामसेवक या पदासाठी किती आलेले आहेत ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही म्हणाल की आता नेमका मग याच्या परीक्षा देखील कधी होणार आहेत तीही माहिती सांगा. तर बघा मित्रांनो, ग्रामसेवक या पदाचे आपण किती अर्ज आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार पाहणार आहोत, कारण की प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवरती मित्रांनो त्यांनी अगोदरच किती अर्ज आलेले आहेत अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. पहा, जसं की नांदेडचं बघितलं तर या ठिकाणी पहा जिल्हा परिषद नांदेडचा हा तक्ता आहे. तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज देखील तुम्हाला अर्ज किती आले ते पाहता येणार आहे. मित्रांनो, प्रत्येक जिल्हा वाईज तुम्हाला पाहण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय असा तक्ता पाहण्यासाठी. जसं की पहा, ग्रामसेवक पदासाठी किती अर्ज आलेत, आरोग्यसेवकसाठी किती अर्ज आलेत, ही सर्व माहिती ऑलरेडी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. परंतु मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याची तुम्हाला माहिती न पाहता अशी एक वेगवेगळी सीट प्रत्येक डाउनलोड करावी लागेल तुम्हाला. त्याच्यामुळं पूर्ण मित्रांनो महाराष्ट्रामधील एकूण ग्रामसेवक पदासाठी प्रत्येक जिल्ह्याची एकाच ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत आणि एकूण टोटल किती अर्ज आले तेही पाहणार आहोत. तर बघा, आता तुम्ही म्हणाल की हे जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, त्याच्यानंतर जी महत्त्वाचं पद आहे तुमचं ग्रामसेवक पद, मग त्याची परीक्षा नेमकी कधी होणार आहे. तर पहा, सकाळच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला या ठिकाणी किंवा कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेली जी महत्त्वाची न्यूज आलेली होती मित्रांनो, ती म्हणजे जून नंतर मित्रांनो, म्हणजे जूनमध्ये तुमच्या या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकते. एक साधारणतः 10 जून नंतर मित्रांनो तुमची वेळापत्रक या ठिकाणी राहिलेल्या परीक्षांची येऊ शकतात, ज्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, पेसामधील पदांची या ठिकाणी जाहिराती ज्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानुसार मित्रांनो ही राहिलेली पदं जी आहेत त्यांच्या परीक्षांबद्दल त्यांची परीक्षा जी आहे किंवा त्याची वेळापत्रक अगोदर येतील मित्रांनो, किंवा डायरेक्टली हॉल तिकीट देखील येऊ शकतात. जसं अंगणवाडी सेविका पदाचे हॉल तिकीट आलेलं होतं, तर ह्यांच्या परीक्षा 10 जून नंतर सुरुवात होऊ शकतात. तर हे झालं परीक्षाबद्दलची माहिती. तर आता मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर याच्यासाठी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेले ते अशा पद्धतीने पहा, आपण ही माहिती प्रत्येक जिल्ह्याची पाहणार आहोत. तर अगोदर पहा मित्रांनो, टोटल अर्ज जर या ठिकाणी किती आले ते जर आपण बघितलं तर 2,45,719 अर्ज या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. तर याच्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं सर्वात जास्त अर्ज कुठल्या जिल्ह्यात आलेत पहा. सर्वात जास्त जर बघितलं मित्रांनो तर रत्नागिरी जिल्हा 41,145 अर्ज या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. 41,145. त्यानंतर यवतमाळ 32,306. त्यानंतर सातारा 13,550. तर हे सर्वात जास्त अर्ज आलेले जिल्हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात कमी अर्ज आणि प्रत्येक जिल्ह्याचे अर्ज किती आलेत ती माहिती आपण आता पाहूयात. सर्वात कमी जर अर्ज बघितले मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, 113 अर्ज आलेले आहेत. तुम्ही म्हणाल 113च कसं काय अर्ज आले, तर मित्रांनो त्यांनीच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही माहिती दिलेली आहे. जिल्हा परिषद नंदुरबारची वेबसाईट ओपन करून तुम्ही इथे ई सूचनामध्ये पाहू शकतात. याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर पहा अशा पद्धतीने ही सीट त्यांनी अपलोड केलेली आहे ऑलरेडी. मित्रांनो तुम्ही पाहिलेली असेल किंवा नसेल तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो आपण तर बघा ग्रामसेवक कंत्राटी ग्रामसेवक हे पद तुम्हाला पाहायला भेटेल. इथं पाहू शकता मित्रांनो टोटल पाहायला भेटेल 113 अर्ज फक्त आलेले आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं फक्त EWS साठीच अर्ज आलेत 113 मित्रांनो. इतर कॅटेगरीसाठी फक्त 00 या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर प्रत्येक पदाचं परत अर्ज पहा, कॅटेगरी वाईज देखील तुम्हाला इथं पाहायला भेटतील मित्रांनो. तर हे ग्रामसेवकचं झालं पहिलं या ठिकाणी जिल्हा झाला नंदुरबार. त्याच्यानंतर पहा धुळेसाठी मित्रांनो 384 अर्ज आलेत, लातूरसाठी 945, वाशिमसाठी 1613, गडचिरोलीसाठी 1698, नागपूर जिल्ह्यासाठी मित्रांनो 2023 अर्ज आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद 2,233 अर्ज आलेत. पालघर झेडपीसाठी 2,587, अकोला झेडपी 2,933, अहमदनगर 3,414 अर्ज आलेले आहेत. अमरावती जिल्हा परिषद 3,701, परभणी जिल्हा परिषद 3,890, त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषद 3,929, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 4,276, पुणे झेडपीसाठी मित्रांनो 4,575 अर्ज, सांगलीसाठी 4,587, वर्धा जिल्ह्यासाठी 4,697, भंडारासाठी 5,443 आणि रायगडसाठी 6,600 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. कोल्हापूरसाठी 6,632 अर्ज आलेत. त्यानंतर पहा चंद्रपूर जिल्हा परिषद 7,113 अर्ज या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील.
नांदेडसाठी पहा 7289. तुम्ही पहा या ठिकाणी नांदेडचं देखील व्हेरीफाय तुम्हाला करून दाखवतो. हे पहा नांदेडची ही जिल्हा परिषदची वेबसाईट आहे. इथं तुम्हाला अर्ज प्राप्त संख्या, इथं तुम्हाला ही PDF फाईल पाहायला भेटेल. पहा नांदेडसाठी देखील या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये पहा ग्रामसेवकचे 7289 अर्ज आलेले टोटलमध्ये या ठिकाणी पहा. आणि या ठिकाणी देखील 7289 अर्ज आहेत. बीडसाठी पहा 8,868, जालनासाठी 9,420, सोलापूरसाठी 10,204, त्यानंतर नाशिक झेडपीसाठी 11,728 अर्ज आलेले आहेत. जळगावसाठी 11,837, त्यानंतर सातारासाठी पहा 13,550, त्यानंतर यवतमाळसाठी 32,306, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 41,145 अर्ज. असे मिळून मित्रांनो जवळपास 2,45,719 अर्ज ग्रामसेवक या पदासाठी आलेले आहेत. तर या सर्व उमेदवारांच्या अजून परीक्षा मित्रांनो राहिलेल्या आहेत. ह्या परीक्षा मित्रांनो लवकरच तुमच्या कंडक्ट होतील. तुमचा अभ्यास चालू राहू द्या. आता प्रत्येक जिल्ह्याची तुम्हाला अर्ज संख्या या ठिकाणी कळलेली असेल. तुम्ही त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती जाऊन तुमची जाहिरात पाहून त्यानुसार मित्रांनो तुमची किती जागा होत्या ते देखील पाहू शकतात. आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज किती अर्ज आले ते पाहण्यासाठी देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, किंवा तुमचा झेडपी जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या झेडपीची अशी कॅटेगरी वाईजची जी सीट आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की तुम्हाला सेंड केली जाईल, किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला भेटेल, किंवा तुम्ही तुमच्या झेडपीच्या वेबसाईटवरती देखील जाऊन पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, किंवा आरोग्य विभागामधील इतर सर्व पदं असतील मित्रांनो त्या पदांसाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा समावेश करून दिलेला आहे TCS IBPS पॅटर्ननुसार. त्याचबरोबर त्यांचं आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्नसंच, जे की तांत्रिक डायरीवरती आधारित देखील पुस्तक प्रसिद्ध आहे नवीन अभ्यासक्रमानुसार. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला आरोग्य विभागामधील आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल या पदांच्या तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहेत. कुठल्याही बुकस्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात, किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटतील. इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023चा आलेला आहे, सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी उपयुक्त आहे. आणि मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे, तर त्यासाठी IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो तुम्हाला ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे. ग्रामसेवक पदासाठी तुम्हाला माहीत असेल की तांत्रिक प्रश्न जे आहेत ग्रामीण मित्रांनो शेती कृषी याच्यावरती विचारले जातात, त्याचा तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी 9 मे 2023च्या नवीन अभ्यासक्रमानुसार मित्रांनो हे पुस्तक त्यांचं आहे ग्रामसेवक तांत्रिक डायरी, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. हे देखील कुठल्याही बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक आहे. आणि सामान्य ज्ञान हा जो विषय आहे तुम्हाला कुठल्याही ग्रामसेवक असू द्या, आरोग्य सेवक असू द्या, किंवा सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीमध्ये कॉमन विषय असतो, तो देखील TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचं सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध आहे, जे की GS आणि GK याच्यावरती मित्रांनो आधारित आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की वाहन चालक भरती जे तांत्रिक प्रश्नांसाठी आहे, वाहन चालक या पदासाठी SSC साठी देखील मराठीमधून पुस्तकं आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत, किंवा कुठल्याही बुकस्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात.